हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. भाजपच्या संकल्पपत्रातील मुद्दे आले समोर. सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र 2029 हे 100 दिवसांच्या आत सादर करण्याचं वचन. महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार. मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत होणार प्रकाशन. अमित शहांच्या महाराष्ट्रात 2 जाहीर सभा. भुसावळ आणि अमरावतीत घेणार सभा. उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर. सांगोल्यात दीपक साळुंखेंसाठी घेणार सभा. महिलांबाबतच्या वक्तव्यानंतर धनंजय महाडिकांचा माफीनामा. विरोधकांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मत. मनोज जरांगेंची आज महत्वाची पत्रकार परिषद. पाडापाडीच्या टार्गेटवरील उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज दुसरा T20 सामना. सेंट जॉर्ज पार्कवर होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. आणि आता या बुलेटिनमध्ये सुरुवातीला मोठी बातमी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेत आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या संकल्पपत्र जाहीर होणार आहे. भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार आहे, तर भाजपच्या संकल्पपत्रात नेमक्या काय घोषणा असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर महाविकास आघाडीचा विधानसभेसाठीचा सविस्तर जाहीरनामा मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते आज जाहीर होणार आहे. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे उपस्थित न राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे दौऱ्यावरती असल्यामुळे पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते. तर भाजपच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे समोर आलेत. वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं जाण्याची शक्यता आहे. तर सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र 2029 हे 100 दिवसांच्या आत सादर करण्याचं वचन. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार. 25 लाख रोजगार निर्मिती करणार. महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देणार. अशा काही मुद्द्यांचा भाजपच्या संकल्प पत्रामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. यानंतर आणखी एक मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये सभेमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय. आणि या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. आणि त्यानंतर खासदार धनंजय महाडिकांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली. काँग्रेसनं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. काँग्रेस फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम करते असा हल्लाबोल महाडिकांनी केला. तर ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी असं वक्तव्य केलं, असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी दिलंय. पाहिजे. मानसिंग पाटील आणि राजू मोरे तुम्हाला सांगतो, जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या 1500 रुपये आपल्या योजनेच्या घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या. फोटो काढून घ्या, त्यांची नावं लिहून घ्या. कारण बरोबर आहे का नाही, म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार. जर कोण आणखी अनेक ताया महाराष्ट्रामध्ये छाती बडवायला, आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत, पैसे नकोत, राजकारण करता या पैशाचं. काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो त्यांची. आणि जर लय मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक फॉर्म मध्ये यायचा, बाई तुला नको आहेत ना पैसे, ह्याच्यावर खाली सही कर, लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. पैसे बंद, उद्या बंद, आमच्याकडे काही पैसे लय झालेले नाहीत. या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम काँग्रेसचं आहे. यामध्ये कुठलंही चुकीचं काही नाहीये. महायुतीच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि मग दुसऱ्याचं गुणगान गायचं, असं कसं, या दृष्टिकोनातून या महिलांनी आपल्यासोबत राहिलं पाहिजे. आणि ज्या येत नसतील, त्यांना कदाचित लाभ मिळाला नसेल, त्यांनाही लाभ मिळावा ही माझी भूमिका होती.
यानंतर एक मोठी बातमी बघूयात. कुणाचा बाप जरी आला तरी छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलू शकत नाही असं खुलं आव्हानच देवेंद्र फडणवीसांनी ओवेसींना दिलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी वोट जिहादच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर टीका केली. त्याचसोबत एक रहेंगे तो सेफ रहेंगे या पंतप्रधानांनी दिलेला नारा देत त्यांनी जोरदार त्यावर हल्लाबोल केला. ओवेसी छत्रपती संभाजीनगर, सुन लो ओवेसी छत्रपति संभाजीनगर, किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता. अरे काल त्या MIM ची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक महिला होती. ती महिला म्हणाली, ये कौन संभाजी राजा है, ये कैसे संभाजीनगर हो गया. अरे त्यांना माहिती नाही, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. आता या ठिकाणी वोट जिहाद सुरू झालेला आहे. वोट जिहाद आपण सगळ्यांनी बघितलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धुळे सारख्या मतदारसंघामध्ये 5 मतदारसंघात 1,90,000 मतांनी आपण पुढे होतो आणि एकदा मालेगाव सेंट्रलनी 1,94,000 मतं देऊन 4,000 मतांनी आपल्याला पराभूत केलं. यांचा वोट जिहाद 10 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्या पराभवाचं कारण राहिला. आपण जागे नव्हतो, आपण एकत्रित नव्हतो आणि म्हणून योगीजींनी आपल्याला सांगितलं, बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे. आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी संदेश दिलाय, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे, एक रहेंगे, एक रहेंगे. आता भगव्याचा एकत्रित हुंकार या ठिकाणी दिसला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर हे कालही भगवं होतं, आजही भगवा आहे आणि 23 तारखेला हे भगवच असणार आहे, हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय आणि अशातच अजित पवारांनी एक मिश्किल वक्तव्य केलं. सातारा लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे अनेक जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं यावरती त्यांनी भाष्य केलं. पिपाणीमुळे साताराची जागा वाचली, आमचा राजा वाचला, त्यामुळे आमची थोडीफार इज्जत वाचली असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. सातारला त्या पिपाणीनं वाचवलं. तुतारी सारखी पिपाणी दिसली, 35,000 मत पिपाणीला गेली. झाला आमचा राजा वाचला बाबा, 13वे वंशच आमचे वाचले. त्याच्यामुळं काहीतरी आमची थोडीफार इज्जत राहिली. सुषमा अंधारे आणि अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यामध्ये जुंपली आहे. कधी काळी छोटं क्लिनिक चालवणाऱ्यांकडे करोडोची प्रॉपर्टी कुठून आली असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारलाय. तर मी खोटा ॲफिडेव्हिट देणारा माणूस नाही, सुषमा अंधारेंनी आधी तपासावा आणि मग टीका करावी असा पलटवार बालाजी किणीकर यांनी केला. जो बालाजी किणीकर एक साधा छोटा क्लिनिक टाकून होता, त्या बालाजी किणीकर कडे आज करोडो रुपयाची प्रॉपर्टी आली कुठून? कुठे कष्ट करायला गेला आम्हाला तर सांग राजा. असं कोणता तू अलाउद्दीनचा दिवा घासलास आणि कुठं एवढी तू मेहनत केलीस की ज्याच्यामुळे तुझ्याकडे एवढे पैसे आले? दादा हो, या 40च्या 40 गद्दारांकडे पैसे आले, पण सर्वसामान्य माणसांचा खिसा कापला गेला. सुषमाताई अंधारेंनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे खोटे आहे. मी गेले 10 वर्ष डेंटिस्ट म्हणून मी काम केलेलं. माझ्याकडे 2 दवाखाने होते आणि माझी मिसेसही डेंटिस्ट आहे. आणि ह्याच्यावरती मी त्यावेळेस
एक चांगला डेंटिस्ट म्हणून बदलापूर अंमरनाथमध्ये नावारूपाला होतो आणि शिवसेनेचं मी काम करत होतो म्हणून सन्माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिकीट दिलं आणि गेले 15 वर्ष मी या ठिकाणी ह्या शहराचं प्रतिनिधित्व केले. मी माझ्या ॲफिडेविटमध्ये माझे काय जे व्यवसाय आहेत तेही दिलेले आहेत, मी काय कमवलं आहे तेही दिलेले आहे. मी खोटी ॲफिडेविट देणारा माणूस नाही आहे. जे सत्य आहे ते दिलेलं आहे. ताईंनी ते बघावं आणि मग माझ्यावरती टीका कराव्या. आणखी एक मोठी बातमी आहे. लाल रंगाचं संविधान हातात घेऊन बोलणारा आणि तुम्हाला प्रश्न विचारणारा जर तुम्हाला अर्बन नक्षली वाटत असेल तर आम्ही आहोत नक्षलवादी असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. अंबरनाथ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. लाल रंग हा नक्षलवादाचा रंग वाटतो. देवेंद्रजी, जर लाल रंग हा नक्षलवादाचा असेल असं तुमचं सरसकट विधान असेल तर मग आमच्या धार्मिक गाण्यांमध्ये कसा गणपतीचा रंगी चौरंगी बाई लाल बावटा ग चौरंगी लाल बावटा ग, हे गणपतीच्या गाण्यातला जो लाल बावटा आहे तो लाल बावटा पण तुम्हाला नक्सलीच वाटतोय का, जो गणपतीच्या गाण्यामध्ये आहे? देवेंद्रजींनी त्याचं उत्तर द्यावं लागेल. देवेंद्रजी, तुम्हाला इथला प्रत्येक माणूस जो संविधान हातात घेऊन बोलणारा जर नक्सली वाटत असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे नक्षलवाद असेल तर होय, आहोत आम्ही नक्षलवादी, बोला काय करायचंय ते. तर भिवंडी पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार संतोष शेट्टींच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. खासदार नरेश म्हस्के आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी नरेश म्हस्केंनी निशाणा साधला. भिवंडी शहरात भगवे कंदील लावण्याची शेवटची संधी मिळाली आहे. पुन्हा भगवे कंदील झळकवायचे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक धर्मयुद्ध समजून सैनिकासारखं काम करायचं असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले. म्हस्केंच्या या वक्तव्यामुळे भिवंडीतील निवडणुकांमध्ये धर्माचा मुद्दा वारंवार अधोरेखित होत असल्याचं चित्र दिसतंय. या ठिकाणी एकत्र आलेला आहात, ही जी संधी आहे ही शेवटची संधी आहे. या भिवंडीमध्ये भगवे कंदील लावण्याची ही शेवटची संधी तुम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे मिळालेली आहे. 23 तारखेला पुन्हा एकदा या भिवंडीमध्ये आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आणि या भिवंडीमध्ये भगवा कंदील तुम्हाला लावायचा आहे. ही शेवटची संधी या ठिकाणी तुम्हाला आलेली आहे. नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या समोर निवडणूक लढतायत. मनसेचे दिनकर पाटील यांच्यासमोर त्यांचे सख्खे भाऊ आणि माजी महापौर राहिलेले दशरथ पाटील स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. मनसेच्या दिनकर पाटलांनी त्यांचे सख्खे भाऊ असलेल्या दशरथ पाटलांवर निशाणा साधला. त्यांच्यासोबत त्यांचा एकही भाऊ बहीण आणि नातेवाईक सोबत नसल्याची टीका करत ही निवडणूक भावाविरोधात नाही तर इतर पक्षातील उमेदवारांसोबत आहे असं सांगत येणाऱ्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांनी. महाराष्ट्रात एकूण 15 विधानसभा आहे आणि या 15 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघ लक्षवेधी ठरत आहेत. तो म्हणजे नाशिकचा हा पश्चिम विधानसभा मतदारसंघ आणि दुसरीकडे चांदवड देवळा मतदारसंघ. हे 2 मतदारसंघ लक्षवेधी यासाठी आहे की या मतदारसंघात 2 सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात आहे. आपल्यासोबत दिनकर पाटील आहे, त्यांच्यासमोर त्यांचे सख्खे बंधू दशरथ पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. अण्णा, तुम्ही फार बोलणार नाही याची कल्पना आहे, पण दशरथ पाटील तुमच्या समोर आहे, 2 सख्खे भाऊ एकमेकांच्या समोर आहे. आव्हान वाटतंय? कुत्रं नाही त्यांच्याबरोबर, भाऊ नाही, बहिणी नाही, भाचे नाही, भाऊबंद नाही, एक मतदार नाही, अशा माणसाबद्दल प्रश्नच नाही विचारला पाहिजे. कोणीच नाही त्याच्याबरोबर. त्याच्यामुळं काय, त्याचा आमच्या तिरंगी लढत होणार आहे, भाजप, मनसे, शिवसेना. तुम्ही जरी म्हणत असले हा प्रश्न विचारायचा नाही, परंतु मतदारांच्या मनात तो प्रश्न कायम आहे की 2 भाऊ एकमेकांच्या समोर आहे. तुम्हाला आव्हान वाटतं का? अहो, मतदारच कोणी विचारत नाही. आता तुम्ही विचारलं तो उभा आहे, कोणालाच माहीत नाही. आता किती वेळा उभा राहिलेला आहे तो, काही त्याच्याबद्दल कोणी विचारही करत नाही. लोकांना भ्रम पण नाही, लोक विचारच करत नाही. लोकांना माहिती तिरंगीच लढत आहे इथं. तुम्ही विचारलं म्हणून मला माहीत झालं. तुमच्या समोर आव्हान तुम्हाला कोणाचं वाटतं, ज्या तुमच्या जुन्या सहकारी असलेल्या सीमा हिरेंचं की तुमच्याच बरोबर एकेकाळी कार्यकर्ते म्हणून राहिलेल्या सुधाकर बडगुजरांचं? निवडणूक तिरंगी होणार. आव्हान कोणाचं?
तसं दोघांचं आव्हान नाही आहे. शिवसेनेचा उमेदवार हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. लोकांना गुन्हेगारी नको आहे, गुंडागर्दी नको आहे. हे आपल्याला सर्वांना तुम्ही सर्वांनी टी व्हीवर दाखवलेलं आहे. नाचतानी गातानी आणि सीमातांनी 10 वर्ष एकही काम केलेलं नाही, त्यामुळे मतदार नाराज आहे. त्यांची लढाई जी आहे ती या मतदारसंघातल्या मित्रांसोबत आहे आणि भावासोबत देखील आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीच्या रणांगणामध्ये नेमकं कोण बाजी मारतं हे येणाऱ्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. अशाच काही घडामोडी आपल्याला बघायच्यात मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. अमित शहा यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार असून यातून ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करतील. अमित शहांच्या आज महाराष्ट्रात 2 जाहीर सभा होणार आहेत. शहा भुसावळ आणि अमरावतीमध्ये महायुतीच्या प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. माही विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे प्रभादेवीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरच्या सांगोल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक साळुंखेंसाठी उद्धव ठाकरे प्रचार सभा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली तरीही त्यांनी पाडापाडीचं राजकारण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंनी आज महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी पाडापाडीच्या टार्गेटवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. अदृश्य शक्ती स्वतःच्या मनानं ठरवते कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही. अजित पवारांसह माझ्या 3 बहिणींच्या घरावर देखील ईडीनं रेड टाकली होती आणि म्हणून त्या गुन्हेगार झाल्या का असा सवालही सुप्रिया सुळेंनी केलाय. एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे. रामगिरी महाराजांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सच्चा मुसलमान मतदान करणार नाही असा इशारा खडसेंनी शिंदेंना दिला. सुषमा अंधारे आणि अंबरनाथचे आमदार बालाजी केणीकर यांच्यामध्ये जुंपले. कधी काळी छोटं क्लिनिक चालवणाऱ्यांकडे करोडोंची प्रॉपर्टी कुठून आली असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलाय. तर मी खोटं ॲफिडेव्हिट देणारा माणूस नाही. ताईंनी आधी तपासावं आणि मग टीका करावी असा पलटवार बालाजी केणीकर यांनी केलाय. लाल रंगाचं संविधान हातात घेऊन बोलणारा आणि तुम्हाला प्रश्न विचारणारा जर तुम्हाला अर्बन नक्षली वाटत असेल तर आम्ही आहोत नक्षलवादी असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे. जळगावचे बंडखोरी करणारे भाजपचे माजी खासदार एटी नाना पाटील आणि अमोल शिंदेंनी पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिलाय. पक्षाकडून कारवाई होण्यापूर्वीच पाटील यांनी भाजपला रामराम ठोकलाय. नाशिकमध्ये